आमदार बच्चू कडू यांनी आगामी निवडणुकीबाबत एक मोठं विधान केलं। तिसरी आघाडी नाही, आमची शेतकरी शेतमजुरांची पहिली आघाडी आहे। कोण म्हणालं मी महायुतीमध्ये आहे, मी महायुतीमध्ये नाही असं बच्चू कडूंनी म्हटलंय। 19 तारखेला सरकारला आमच्या मागण्याचं निवेदन देणार असं बच्चू कडूंनी म्हटलंय। सरकारने मागण्या मान्य केला तर निवडणूक लढणार नाही असंही बच्चू कडूंनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना आमदार बच्चू कडूंनी मोठं वक्तव्य केलंय। आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी शेतमजूर वंचितांची पहिली आघाडी आहे, बाकीच्या आघाड्या नंतर आहेत असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं। दरम्यान कोण म्हणलं मी महायुतीत आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे दिव्यांगांचे मुद्दे हे सर्व जर महायुतीने मान्य केले तर मी आमदारकी सोडेल असं देखील विधान त्यांनी केलं। तिसरी आघाडी नाही, शेतकरी शेतमजूर कष्टकरी वंचित यांची आघाडी एक तयार करू। त्याला तिसरी आघाडी नाही, आमची पहिली आघाडी राहील। यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाड्या आहे। कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे? कोण म्हटलंय? आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे दिव्यांगांचे मुद्दे आणि युतीनं जर ते कबूल केलं आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चू कडू आमदारकी लढणार नाही, ते युतीला देणार माझी स्वतःची। त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर आमचा पेरणी ते कापणीपर्यंत सगळे काम एमआरजीएस मध्ये झाले पाहिजे। 50% नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे। 2 पैकी एक तरी काहीतरी केलं पाहिजे। दिव्यांगांना 6,000 रुपये महिना, जिथं कलेक्टरचं पोट्ट शिकायला जाईल तिथं गरीबाचं मजुराचं पोरगं सुद्धा कामावर गेलं तिथं शिकू शकलं पाहिजे। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही 18 प्रकारच्या मागण्या त्यांना देणार आहोत आणि ते जर मान्य केलं तर बच्चू कडू आमदारकीच लढणार नाही। त्यांनी मान्य करून घोषणा केल्या पाहिजे। माननीय बच्चू कडू साहेब हे माननीय शिंदे साहेबांवर विश्वास असणारे एक आमचे सहकारी नेते आहेत। त्यामुळे आजपर्यंत अनेक वेळा बच्चू कडू साहेबांनी बच्चू भाऊंनी ज्या वेळी त्यांचे प्रश्न मांडले त्या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद माननीय शिंदे साहेबांनी दिलेला आहे। मला एवढंच सांगायचं आहे, बच्चू भाऊ महायुतीमध्ये राहतील। शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती त्यांचा विश्वास आहे आणि शिंदे साहेबांच्या बरोबरच खांद्याला खांदा लावून महायुतीचं सरकार परत आणण्यासाठी बच्चू भाऊ आमच्या बरोबर असतील असा मला विश्वास आहे। शेतकऱ्यांच्या संबंधीच्या मागण्या आमच्या पण आहेत। आमची कापसाच्या बाबतीतली मागणी आहे की कापसाला भाव मिळाला पाहिजे। आमची मागणी आहे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे। आमची मागणी आहे की कांद्याला भाव मिळाला पाहिजे। या सगळ्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत। त्याच्यासाठी आमचा महाविकास आघाडीचा दरवेळेस आम्ही लढत राहतो। विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लावून धरला। ठीक आहे, त्यामुळे बच्चू कडूंना सुद्धा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।